2023 रिवाइज सीसी दिलेली आहे ह्याचं कम्प्लिशन देताना, तेव्हा आर्किटेक्ट आणि चीफ प्लॅनर आणि कन्सर्न इंजिनियर साइडवर आले नाहीत का? त्यांना घर दिसलं नाही का? ते घर असताना घराला लागून प्लॅनला परमिशन महानगरपालिकेने दिली कशी? कारण त्यांनी इकडे घर असताना त्या प्लॅनिंग मध्ये घर दाखवलेलं नाहीये आणि हा पूर्ण प्रोजेक्ट हा एकच आहे, सँक्शन करून घेतलेला आहे। त्याच्यामुळे संजय नारंगवर फौजदारी केस करून संजय नारंगची सनद बंद करायला पाहिजेत। इकडचे सगळे जे बिल्डर आहेत त्यांच्यावर फौजदारी केस झाल्या पाहिजेत आणि रेड्डींना आम्ही दिलेला वेळ संजय नारंगला पण सांगून ठेवतो, चुकीचं काम करशील आणि शेतकऱ्याला फसवून अशा प्रकारे काम कराल तर तुझ्या ऑफिसमध्ये घुसून तुला शेण लावीन, तर तुझ्या ऑफिसमध्ये घुसून तुला शेण लावीन, तर तुझ्या ऑफिसमध्ये घुसून तुला शेण लावीन। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर। वसई विरार शहरामध्ये जमिनीचे वाद काही नवीन नाही। आपण जर पाहिलं तर जी बिल्डर लॉबी आहे, ही बिल्डर लॉबी कुठे ना कुठेतरी जागा मालकाला धमकावण्याचा प्रयत्न करते, जमीन बळकावण्याचा प्रयत्न करते आणि इकडचे स्थानिक नेते या सर्व भूमाफियांना मदत करतात। अखेरीस हे सर्व शेतकरी आगरी सेनेच्या दरबारी येतात। आज आगरी सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील हे आक्रमक झालेले आपल्याला दिसून आले। या क्षणाला मी उपस्थित आहे वसईच्या डेपोमध्ये। एकेकाळी वसईच्या डेपोची ही जागा एका शेतकऱ्याने देणगी स्वरूपात दिली होती, कारण लोकांना येण्या जाण्याकरता त्यांना कुठे ना कुठेतरी सोयी उपलब्ध व्हाव्या, परंतु त्याच शेतकऱ्याचं कुटुंब आज कुठे ना कुठेतरी संकटात सापडलेलं आहे। तर काय आहे हे प्रकरण? तर हे प्रकरण आहे वसईच्या पाम बिल्डरचं। वसईच्या पाम बिल्डरला ही जागा हवी आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी तसे कागदपत्र देखील तयार केलेले। वादाचा विषय आहे तो म्हणजे हा घर असताना वसई विरार शहर महानगरपालिकेचे चीफ प्लॅनर YS रेड्डी यांनी सीसी दिलेली आहे। YS रेड्डी यांचं नाव नेहमीच आपल्याला वादाच्या भोवऱ्यात सापडताना दिसतं। सर्वे क्रमांक 1 ते हिस्सा क्रमांक 8, सर्वे क्रमांक 2, 1 ते 5 अशी ही जमीन आहे। असं असताना आगरी सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील आज आक्रमक झालेले आपल्याला दिसून आले। पाहूया या सर्व विषयावरती आगरी सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील नेमकं काय म्हणतात। नमस्कार, मी उभा आहे वसई बस डेपोच्या बाजूला। माझा शेतकरी माझ्या बाजूला आहे, ही ह्यांची प्रॉपर्टी आहे। ह्या 2 पामच्या बिल्डिंग दिसतात बघा, त्या 2 बिल्डिंग आहेत। ह्याला हे पेपर आहेत, कोणत्या तारखेला महानगरपालिकेने रेड्डीने कंप्लीशन सर्टिफिकेट दिले, त्याचाच हा पार्ट आहे। इकडे घर आहे, हे प्लान मध्ये घर नाहीये जे आम्ही 4 दिवसापूर्वी पत्रकार परिषद मध्ये दिलेलं आहे। हा इकडे प्लान टाकलेला आहे। इकडे घर असताना घराला लागून प्लानला परमिशन महानगरपालिकेने दिली कशी? माझं म्हणणं आहे, आर्किटेक्ट जो संजय नारंग आहेत, कोणती एफकॉन का एअरकॉन आहे, एनकॉन कंपनीचे आर्किटेक्ट आहेत संजय नारंग। ह्यांचं जे सनद असते ही महानगरपालिकेने कॅन्सल करायला पाहिजे, कारण त्यांनी इकडे घर असताना त्या प्लॅनिंग मध्ये घर दाखवलेलं नाहीये आणि हा पूर्ण प्रोजेक्ट हा एकच आहे, सँक्शन करून घेतलेला आहे। त्याच्यामुळे संजय नारंगवर फौजदारी केस करून संजय नारंगची सनद बंद करायला पाहिजेत। इकडचे सगळे जे बिल्डर आहेत त्यांच्यावर फौजदारी केस झाल्या पाहिजेत आणि अशा प्रकारे शेतकऱ्याला जर फसवत असतील तर आम्ही सांगितलेलं आहे, 30 दिवसाचा टाइम दिलेला आहे। आता मी साइडवरची ऍक्च्युअली पोझिशन तुम्हाला दाखवायला घेऊन आलेत। बघा पाणी कसं साचणार आहे, ही भरणी बघा कशी केलेली आहे। हे घरात पाणी जाणार नाही का? कशा प्रकारे शेतकऱ्याला त्रास द्यायचा? आणि बिल्डर कोण? BVA सगळे नेते, त्याच्यात अजय पाटील आहेत, जितूभाई शाह आहे, हेमंत म्हात्रे आहेत, पंकज ठाकूर आहेत आणि तेंडुलकर, हे 5 BVA नेते। म्हणजे इकडच्या शेतकऱ्यांना लुटायचं कामच BVA केलंय आणि त्याची प्रचिती ह्या इलेक्शनला दाखवली, पुढच्या इलेक्शनला पण दाखवतील, त्याच्यात वाद नाही। परंतु संजय नारंगवर पण केसेस झाल्या पाहिजेत म्हणून आज आम्ही इकडे आलो आणि रेड्डींना आम्ही दिलेला वेळ संजय नारंगला पण सांगून ठेवतो, चुकीचं काम करशील आणि शेतकऱ्याला फसवून अशा प्रकारे काम कराल तर तुझ्या ऑफिसमध्ये घुसून तुला शेण लावीन। आणि जर 1 महिन्यात आम्ही कमिशनर रेड्डीकडे किंवा इथे आम्ही आमचा जीव देणार, कारण हे आम्हाला 4 महिने आमचे निघणार नाहीये तिकडे, कारण आता मानसिक त्रास होतोय आम्हाला दोघांना पण। हे बघा आमची अवस्था बघ कशी करून ठेवलंय, बघून घ्या। ही माझी बायको आहे, आम्ही दोघं एकटे राहतो, इकडे पाणी जमतंय आमच्या घरामध्ये, बघून घ्या। शेतकऱ्याचं गारणं काय ते ऐका आणि त्रास देतात
हे बघा हे इलिगल फायलिंग करून ठेवलेत ही बघा ही बघा पायलिंग कसं करून ठेवलं. घराचा पाया पण ढासळलेला आहे. पाया बघा क्रॅक गेलेत, ह्याला बघा किती क्रॅक गेलेला. दाखवलाच नाही त्याने ते. त्यामुळे ह्यांच्यावर फौजदारी केसेस झाल्या पाहिजे, तेवढं आमचं म्हणणं आहे. वसई कोर्टापासून ते वसई स्थानकापर्यंत आज जे प्रवासी एसटीने प्रवास करतात, खरं तर या एसटी डेपोची जागा देणगी स्वरूपात दिलेली ती म्हणजे रामचंद्र लक्ष्मण राऊत यांनी, आणि आज त्यांच्याच कुटुंबावरती बेघर होण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. असं असताना आगरी सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील यांनी त्यांना मदत केलेली आहे. परंतु कुठे ना कुठेतरी या सगळ्या गोष्टी उघडकीस येतील का? खरंच वसई विरारमध्ये असे किती शेतकरी असतील ज्यांच्यावरती अन्याय झाला? काहींनी हा अन्याय सहन केला, तर काही अन्यायाच्या विरोधात लढले. आपल्याला या सर्व विषयावरती काय वाटतं? कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा. चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. वसई विरार शहरातील प्रत्येक बातमी आम्ही आपणास दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.